नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओत आज मनाचे श्लोक या इयत्ता 6वीच्या कवितेवरील प्रश्न उत्तरे आपण सोडवणार आहोत. तर चला सुरू करूया. क. अचूक पर्याय निवडा. इथे 4 पर्याय दिले, त्यातील अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिला प्रश्न, माणसाने रागाला बळी पडू नये कारण रागामुळे डॅश. अ. रोग होतात. ब. संकटे ओढवतात. क. पापे घडतात. ड. दुःखे येतात. आणि यातील अचूक पर्याय आहे ड. दुःखे येतात. रागामुळे दुःखे येतात. प्रश्न दुसरा, माणसाने असे काम करावे की मेल्यानंतरही डॅश. पर्याय आहेत अ. संपत्ती मागे उरावी. ब. वारस सुखी व्हावे. क. लौकिक टिकून राहावा. ड. उपदेश मागे उरावा. यातील योग्य पर्याय आहे क. लौकिक टिकून राहावा. म्हणजे आपले चांगले कार्य लोकांच्या आपण मेल्यावरही लोकांच्या लक्षात राहावे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, दुःख कोणामुळे निर्माण होते? उत्तर, दुःख क्रोधामुळे निर्माण होते. प्रश्न दुसरा, समर्थ रामदासांनी चंदनाचे उदाहरण देऊन कोणता संदेश दिला आहे? उत्तर, जसे चंदन स्वतः झिजून दुसऱ्यांना सुगंध व शीतलता देते, त्याप्रमाणे सज्जन व्यक्तीने दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतः कार्यरत राहिले पाहिजे. हा संदेश समर्थ रामदासांनी चंदनाचे उदाहरण देऊन दिला आहे. प्रश्न तिसरा, सार विचार म्हणजे कोणते विचार? उत्तर, सार विचार म्हणजे सारासार व सत्य विचार. म्हणजेच वाईट विचार व चुकीच्या कामांपासून दूर राहून सत्य व योग्य विचारांना मनात जागा द्यावी. आपले बोलणे कसे असावे? उत्तर, आपण नेहमी सत्य बोलावे, कधीही खोटे बोलू नये किंवा खोटे मांडू नये. जे खरे आहे तेच सत्य आहे असे बोलावे. जे खोटे आहे ते खोटे आहे हे ओळखून सोडून द्यावे. घ. खालील ओळींचा अर्थ लिहा. मना वासना दुष्ट कामा नये रे, मनात सर्वथा पाप बुद्धी नको रे. या ओळींचा अर्थ आहे, समर्थ रामदास म्हणतात, हे मना दुष्ट वासना बाळगू नकोस व पापबुद्धी ठेवू नकोस. कारण दुष्ट वासना म्हणजे ज्यावेळी आपल्या मनात पाप येतं, दुष्ट वासना मनात आली की मग ती पूर्ण करण्यासाठी तशी पापबुद्धी तयार होते. म्हणून आपण धर्म, न्याय, नीती याचा सातत्याने विचार केला पाहिजे. वाममार्गाने जायचे नाही. अ गटात कवितेच्या ओळी व ब गटात त्यांचे भावार्थ दिले आहेत. त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. अ. नको रे मना लोभ हा अंगीकारू. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा, हाव नसावी. 2. नको रे मना मत्सरू दंभ भारू. म्हणजेच माणसाने द्वेष आणि हेवा करू नये, मत्सर करू नये. मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. म्हणजे माणसाने कधी मिथ्य म्हणजे असत्य बोलू नये. माणसाने कधी असत्याने वागू नये, खोटे बोलू नये. धन्यवाद.